मॉर्निंग स्टुडंट्स, पेज नंबर 44 यू शुड नो. तुम्ही बघू शकता पेज नंबर 44 वरती यू शुड नो हा भाग दिलेला आहे. तो भाग आपण लर्न करणार आहोत. ठीक आहे. तर हा भाग सुद्धा तुम्हाला डिस्टिंग्विश फॉर्ममध्ये विचारला जाऊ शकतो. सो इनव्हॉलेंटरी अनएम्प्लॉयमेंट इट रेफर्स टू अ सिच्युएशन इन विच पीपल आर विलिंग टू वर्क बट देर इज नो वर्क फॉर देम ड्यू टू एक्सेस ऑफ लेबर फोर्स इन रिलेशन टू डिमांड फॉर लेबर. ॲक्च्युली इनव्हॉलेंटरी अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय? अनैच्छिक बेकारी. मीन्स पीपल वुड लाईक टू डू जॉब बट दे डू नॉट गेट एनी जॉब. त्यांना काम करण्याची इच्छा आहे. दे हॅव विलिंग, दे वुड लाईक टू डू एनी जॉब बट दे डू नॉट गेट एनी जॉब. काही लोक असतात बघा की एखाद्या चौकामध्ये थांबवतात, सकाळी 8 वाजता येऊन थांबतात, दुपारी 12-1 वाजेपर्यंत थांबतात, पण त्यांना कोणताही जॉब भेटत नाही. परत ते घरी जातात आणि दुसऱ्या दिवशी परत त्या ठिकाणी येऊन थांबतात. सो हिअर डिमांड इज लेस बट देर इज एक्सेस लेबर फोर्स. म्हणजे ॲक्च्युअल रिक्वायरमेंट आहे ना लेबरची ती कमी असते, पण डिमांड कमी आहे, पण लेबर फोर्स कसं आहे? जास्त आहे. प्रत्येकाला जॉब हवा आहे, बट वी कॅन नॉट प्रोव्हाइड और they that time when people do not get any job, that is situation is known as voluntary unemployment. Voluntary unemployment, it is a type of self unemployment where a person is fit to work but not willing to work. Actually अशा प्रकारची सिच्युएशन की एखादा व्यक्ती एखादा जॉब करू शकतो पण तो करत नाही, त्याला आपण काय म्हणतो? व्हॉलेंटरी अनएम्प्लॉयमेंट म्हणजे ऐच्छिक बेकारी. देर आर सम पर्सन, व्हाईट कॉलर पीपल डू नॉट लाईक टू डू ब्ल्यू कॉलर पीपल्स जॉब. तर ॲक्च्युली काही लोकांना ऑफिसमध्ये काम करायला आवडतं, त्यांना फॅक्टरीमध्ये काम करायला आवडत नाही. सो दे आर फिट टू वर्क, त्यांना काम जमू शकतं, जमणार नाही असं नाही, बट दे डू नॉट विलिंग, दे हॅव नॉट विलिंग टू वर्क. त्यांना काम करण्याची इच्छा नसते, मग त्यांना दे हॅव टू रिमेन अनएम्प्लॉईड. त्यांना मग कोणत्याच प्रकारचं काम भेटत नाही आणि दे रिमेन अनएम्प्लॉईड. सो अंडर एम्प्लॉईड म्हणजे काय बघूया. इट इज अ सिच्युएशन वेअर अ पर्सन्स कॅपॅसिटीज टू वर्क इज अंडर युटिलाइज. म्हणजे जेव्हा एखाद्या कामगारांची कॅपॅसिटी आहे ती कमी वापरात आणली जाते, त्याला आपण अंडर एम्प्लॉयमेंट असं म्हणतो. मीन्स वेन सपोज any person can work for 8 hours or 10 hours but he is getting only for 2 hours. ओके, ही इज गेटिंग जॉब फॉर ओनली 2 hours. त्याला फक्त 2 तासासाठीच काम भेटत असेल तर त्यास आपण काय म्हणूया? अंडर एम्प्लॉयमेंट असं म्हणूया. त्यानंतर आहे फुल एम्प्लॉयमेंट. इट इज अ hypothetical situation in which all available resources are being used in the most efficient manner. तर ॲक्च्युली फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे काय की एक हायपोथेटिकल सिच्युएशन आहे. हायपोथेटिकल म्हणजे काय की आपण ते असा अंदाज बांधतो, अशी सिच्युएशन ज्या ठिकाणी व्यक्तीची कॅपॅसिटी आहे, वेन वी आर गोइंग टू युटिलाइज एनी पर्सन्स कॅपॅसिटी ॲट ऑप्टिमम लेवल, दॅट इज कॉल्ड फुल एम्प्लॉयमेंट. मीन्स वी आर गोइंग टू यूज हर एफिशियन्सी इन मोस्ट एफिशियंट मॅनर. आपण खूप चांगल्या प्रकारे त्याचा आपण वापर करून घेत असेल तर त्याला आपण काय म्हणूया? फुल एम्प्लॉयमेंट असं म्हणूया. नेक्स्ट, रुरल अनएम्प्लॉयमेंट. ॲक्च्युली आपल्याला टाईप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट बघायचं आहे. तर या ठिकाणी आपण रुरल अनएम्प्लॉयमेंट टाईप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंटची इथे एक तुम्हाला एक चार्ट दिले बघा. तर हे अगोदर बघूया आपण. तर we can classified unemployment into 2 category, that is rural unemployment and urban unemployment. आपण ग्रामीण बेकारी आणि शहरी बेकारी किंवा बेरोजगारी आपण सांगू शकतो. सो रुरल अनएम्प्लॉयमेंट कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरी, दॅट इज सीजनल अनएम्प्लॉयमेंट अँड डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. तर हे रुरल अनएम्प्लॉयमेंटचे 2 प्रकार आहेत, सीजनल आणि डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. अर्बन अनएम्प्लॉयमेंटचे जे प्रकार आहेत ते एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट आणि इंडस्ट्रियल अनएम्प्लॉयमेंट. ठीक आहे. तर ते इंडस्ट्रियल अनएम्प्लॉयमेंटचे परत 4 टाईप्स आहेत. टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट, फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट, सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट अँड स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. सो वी विल स्टडी अबाउट ईच अँड एव्हरी टाईप. आपण प्रत्येक टाईपबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया रुरल अनएम्प्लॉयमेंट. द अनएम्प्लॉयमेंट फाउंड इन रुरल इज कॉल्ड रुरल अनएम्प्लॉयमेंट. फॉलोइंग आर द टाईप्स ऑफ रुरल अनएम्प्लॉयमेंट. तर अशा प्रकारची अनएम्प्लॉयमेंट सिच्युएशन जी रुरल एरियामध्ये दिसून येते. ग्रामीण बेकारी. ग्रामीण बेकारी म्हणजे जे ग्रामीण भागामध्ये जे अनेक लोक बेरोजगार म्हणून राहतात
त्यांना आपण काय म्हणूया, ग्रामीण बेकारी किंवा बेरोजगारी. सो फर्स्ट वन इज सीजनल अनएम्प्लॉयमेंट. अ लार्ज नंबर ऑफ पीपल रिमेन अनएम्प्लॉयड ड्युरिंग द स्लॅक सीझन ऑर इन द ऑफ सीझन. तर अनेक लोक हे ऑफ सीझनमध्ये काहीच काम करत नाहीत. म्हणजे समजा पेरणी असेल, खुरपणी असेल, कापणी असेल किंवा असे जे काही काही सिच्युएशन असतात त्यावेळेस त्यांना जॉब भेटतो, बट दे डू नॉट गेट जॉब वेन आफ्टर दिस सीझन. ते सीझनमध्ये त्यांना जॉब भेटतो. आफ्टर दॅट दे डू नॉट गेट एनी जॉब. दॅट इज कॉल्ड अ सीजनल अनएम्प्लॉयमेंट. ॲग्रिकल्चर बिंग सीजनल ऑक्युपेशन. ॲग्रिकल्चर हा कसा आहे, सीजनल आहे. फॉर एक्झाम्पल मोस्टली समर सीझनमध्ये फार्मर्सला जॉब नसतो. फार्मर्स हॅव टू डिपेंड अपॉन मान्सून फॉर कल्टिवेशन. शेतकऱ्यांची जी काही शेती आहे ती मोस्टली ही कशावर अवलंबून आहे, मान्सूनवर अवलंबून आहे. मान्सून चांगला असेल तर ते काम त्यांना भेटणार आहे आणि जर नसेल तर ते रिमेन जॉबलेस. मेजॉरिटी ऑफ द लेबर फोर्स इन द ॲग्रिकल्चर सेक्टर रिमेन अनएम्प्लॉईड फॉर नियरली 5 to 7 months इन अ इयर. तर अनेक लोक जे 5 ते 7 महिने म्हणजे एकूण 12 महिन्यापैकी 5 ते 7 महिने हे रिमेन जॉबलेस. त्यांना जॉब भेटत नाही किंवा कोणताही जॉब ते करीत नाहीत. सो दे हॅव टू वेस्ट देअर एनर्जी. त्यांना त्यांची एनर्जी यूज करता येत नाही बिकॉज दे डू नॉट हॅव एनी जॉब. सीजनल अनएम्प्लॉयमेंट इज ऑल्सो फाउंड इन टुरिझम. फक्त ॲग्रिकल्चर फील्डमध्येच आपल्याला दिसून येते का, नाही, तर टुरिझम फील्डमध्ये सुद्धा जेव्हा टुरिस्ट लोक येतात तेव्हा त्यांना जॉब भेटतो, टुरिस्ट नसतील तर त्यांचा जॉब नसतो. मॅरेज सीझन असेल तेव्हा त्यांना त्या मॅरेज बँडवाल्याला जॉब भेटणार आहे. शुगर फॅक्टरी, जर शुगर केन असतील तरच त्यांचा जो साखर कारखाना आहे तो चालणार आहे. आईस फॅक्टरी आहे, फिशरीज आहे. सो ऑल दीज आर दी जॉब विच इज डिपेंड ऑन सीझन, विच इज डिपेंड ऑन पर्टिक्युलर सिच्युएशन. तर वेगवेगळ्या सिच्युएशनवर अवलंबून असतो. जर ती सिच्युएशन असेल, एखादी फेवरेबल सिच्युएशन असेल तर त्यांना जॉब भेटतो आणि अनफेवरेबल सिच्युएशन असेल दे डू नॉट गेट एनी जॉब. सो दे हॅव टू रिमेन जॉबलेस. दॅट इज कॉल्ड अनएम्प्लॉयड. Then we are going to learn next type of rural unemployment, that is called disguised unemployment, ज्याला आपण छुपी बेकारी असं म्हणतो. अगोदरची जी बेकारी बघितली ती आपण कुठली बघितली, या ठिकाणी सीजनल अनएम्प्लॉयमेंट. आता आपण दुसरा टाईप बघतोय. सीजनल म्हणजे काय की हंगामी बेकारी आणि डिस्गाईज म्हणजेच काय की छुपी बेकारी. ठीक आहे. सो इट इज ऑल्सो नोन ॲज इनविजिबल अनएम्प्लॉयमेंट. तर ही कशी असते, अदृश्य असते, म्हणजे दिसत नाही पण असते. सो डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट इज जनरली फाउंड इन विलेजेस इन इंडिया. तर डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट ही आपल्याला विलेज एरियामध्ये दिसून येते. इट इज अ सिच्युएशन इन विच मोर पीपल आर डुईंग वर्क दॅन ॲक्च्युली रिक्वायर्ड. मीन्स सपोज एखादं काम असेल तर ते काम काही लोकांद्वारे केलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल सपोज एखाद्या जॉबसाठी फक्त 10 लोकांची आवश्यकता होती, बट 20 पीपल्स आर इन्वॉल्ड इन दॅट जॉब. तर 20 लोक त्या ठिकाणी काम करत असतील तर त्याला आपण काय म्हणूया, डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट असं म्हणूया. इथं तुम्हाला एक उदाहरण पण दिलेलं आहे बघा. ॲक्च्युली तुम्ही पेज नंबर 44 वरती बघू शकता. इथं काय सांगितलं आहे, 5 वर्कर्स 10 क्विंटल्स ऑफ ज्वार. तर 5 लोक हे 10 क्विंटल ज्वारीचं उत्पादन करू शकतात, परंतु या ठिकाणी 16 वर्कर्स 16 लोक काम करत आहेत. म्हणजे ॲक्च्युली देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ दॅट पीपल. ॲक्च्युली 5च लोकांची आवश्यकता असताना त्या ठिकाणी एकूण 16 लोक काम करतात. म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो 9 पीपल्स 11 पीपल आर एक्सेस पीपल. तर 11 लोकांची काय आवश्यकता नाही. त्यामुळे हे काय करतात तुम्ही बघू शकता बघा, हे सिच्युएशन इथं. ठीक आहे, ओके. तर दॅट इज कॉल्ड डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट. सो इट इज सिच्युएशन इन विच मोर पीपल आर डुईंग वर्क दॅन ॲक्च्युअल रिक्वायर्ड. आपल्याला गरज होती कमी लोकांची पण जास्त लोक काम करत असतील. Even if some are withdrawn, production does not suffer. In other words, it refers to a situation unemployment with surplus manpower in which some workers have zero marginal productivity. तर ॲक्च्युली फक्त काही लोकांची मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी कशी असते, झिरो असते. म्हणजे ॲक्च्युली त्यांची गरज नसताना सुद्धा ते इन्वॉल्ड आहेत. मग त्यांच्यापासून काहीच आपल्याला उत्पादन मिळत नाही किंवा त्यांच्यापासून ॲक्च्युअल आपल्याला बेनिफिट भेटत नाही. नेक्स्ट वन इज
द एक्सेसिव्ह लेबर फोर्स इथं बघू शकता, इथं दिले बघा तुम्हाला, हे बघा. द एक्सेसिव्ह प्रेशर ऑन लँड लीड्स टू डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट इन रुरल एरिया. इट इज एस्टिमेटेड दॅट नियरली 20% ऑफ लेबर फोर्स इज डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट इन रुरल एरिया. तर असं म्हटलं जातं की जवळपास 20% लोक भारतातील जे शेतीमध्ये काम करणारे जे लोक आहेत, 20% लोक मोस्टली हे कसे आहेत, अनएम्प्लॉईड आहेत. जॉईंट फॅमिली सिस्टीम असेल, why they are going to suffer such type of situation? Because of joint family situation. कदाचित संयुक्त कुटुंब पद्धत असते, अनेक लोक असतात, त्यामुळे त्यांना काही काम नसेल तर सगळे काम लोक शेतामध्ये काम करतात. लॅक ऑफ अल्टरनेटिव्ह जॉब, त्यांना दुसरा जॉब नसतो. जॉब ऑपॉर्च्युनिटी रिझल्ट इन ओव्हर क्राउडिंग इन ॲग्रिकल्चर, हे ओव्हर क्राउडिंग म्हणतात त्याला. ॲक्च्युअल रिक्वायरमेंट किती होती? 5%ची, बट देअर आर हाऊ मेनी पीपल्स आर इन्वॉल्ड? 16%. तर हे त्याला काय म्हणतो आपण? ओव्हर क्राउडिंग. आवश्यकतेपेक्षा जास्त या ठिकाणी लोकांना इन्वॉल्ड आहेत. दीज आर द मेन रिझन फॉर डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. तर हेच त्याचे मेन रिझन आहेत असं आपण सांगू शकतो. Then we will study about urban employment in the next part. Thanking you. Please like, share and subscribe our channel and score maximum marks in your exam. Thanking you for your valuable time.